तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरातील भारत गॅस एजन्सीच्या नियोजन शून्य आणि ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य गॅसधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। नमस्कार, मी विष्णू कुठे राहणार सुलतानपूर। माझी गॅसची बुकिंग होऊन जवळजवळ 2 दिवस झालेले आहे। मला मेसेज सुद्धा आलेला आहे की तुमचं सिलेंडर आउट ऑफ डिलिव्हरी झालेलं आहे। पण तिथे स्टॉकला गेल्यानंतर ते लोक हा मेसेज दाखवल्यानंतर गॅस वितरण करत नाही। इथं आल्याच्या नंतर इथं सर्व सावळा गोंधळ चालू आहे। 6 वाजल्यापासून उभा आहे मी। वास्तविक पाहता मेसेज आल्यानंतर आउट ऑफ डिलिव्हरी झाल्यानंतर गॅस घरपोच भेटायला पाहिजे, ही यांनी सेवा द्यायला पाहिजे। इथं सर्व भ्रष्टाचार व सावळा गोंधळ चालू आहे। आणि जर काही विचार नाही केली, तुमचे कर्मचारी कोणी काही बोलतं म्हणतं मंत्रालयात जा, म्हणजे यांना यांच्यावर कोणाचंच मतच नाही। आता हे म्हातारे माणसं काय करायचं, यांनी काय करायचं? दुसरी गोष्ट, इथं सिस्टम आता एक माणूस व्हायला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लावतात ते। 15 ते 20 मिनिटं एक पावती काढायला कधी आटपायचं, कधी आटपायचं? पावती काढल्यानंतर गॅस इथे भेटतात तुम्हाला का तिकडे भेटायला? दुसरी गोष्ट अशी, पावती इथं काढा, इथं जा, तिथे गेल्यानंतर पावती गेल्यानंतर गॅस देतात। इथं लाईनीत सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही सर्व मंडळी उभी, इथं बी लाईन तिथे बी लाईन आहे का? इथं पण लाईन आहे। दुसरी गोष्ट अशी, सर्वात महत्वाचा मुद्दा हा महत्वाचा आहे की तुम्हाला जर मेसेज येतो गव्हर्नमेंटचा की तुमचं सिलेंडर आउट ऑफ डिलिव्हरी झालेलं आहे, तुमचे पैसे रेडी ठेवा, मग घरी घरपोच खऱ्यापर्यंत गाड्या काय नाही वाटत? तुमच्या ते ग्रामीण भागामध्ये जे सेवा केंद्र आहे ना ग्राहक सेवेचे, त्यांना सिलेंडरचा पुरवठा करायला आले, काय कारण आहे त्यांना माहिती। बरं, इथं मग आता काही व्यवस्था आहे की इथं काही उन्हात आहे तुम्ही सध्या? काहीच नाही दिसतं, ऊन पाणी नाही, काहीच नाही। आणि दुसरी गोष्ट आमचं असं म्हणणं आहे की KYC वाला टेबल वेगळा ठेवा, बुकिंग वाला वेगळा ठेवा। यांच्याकडे एकच सिस्टम आहे, एका सिस्टमवर कसं होईल? 12 नवर 1 नवर अशी काय झाली, म्हणजे एका सिस्टमवर KYC बिन बुकिंग दोन्ही सुरू आहे। वितरण करून पावती पण कसं वाटतं, यांना बोलणार कोण नाही। सगळा विचारलं मंत्रालयात जा, ही बोलायची पद्धत झाली का? यांच्यावर होतं का इथं शिस्त लावा बरोबर, किंवा KYC वेगळे, ज्यांचे बुकिंग झालेलं आहे ते वेगळे पावतीवाले। मग म्हणणं आहे की आता हे ऑनलाईन यांना बुकिंग झालेल्या पावत्या दिसतात बरोबर, बुकिंग झालेल्या पावत्या दिसतात। 1 दिवस अगोदर त्या पावत्या फाडून ठेवायच्या आणि ज्यांना जमत त्यांना आलेल्या लोकांना वितरण करून टाकायचं। आता ह्या पावत्या काल फाडून ठेवल्या असते तर आज वितरण झालं असतं काही। तुमचा गॅस बुकिंग झाल्यावर तुम्हाला ते डिलिव्हर व्हायला पाहिजे असं म्हणणे तुमच्याकडे? व्हायलाच पाहिजे। बरं, इथं आलं तर इथे बी भेटायला पाहिजे, तसा रूल्स आहे। पावती मागायला लागली तुम्हाला इथं? मला बुकिंगचा अर्थ काय, सिलेंडर आउट ऑफ डिलिव्हरी झालेला आहे। मग ऑनलाईन सेवा ही मग काय काम आहे ना? काहीच काय नाही, ऑनलाईन काहीच काय नाही, सर्व नियम धाब्यावर हे लोक बसवा आले। म्हणजे तुम्ही ऑनलाईन करूनही तुम्हाला लाईनीत उभं राहत काम पडवलंय? नाही, ऑनलाईन करूनही तुम्हाला लाईनीत उभं राहत काम पडवलंय? तुम्हाला सांगतो गॅस वगैरे सर्व आहे, पण हे थोडं वाचवायला आले, हे काम फास्ट करायला आले। मला मेसेज आलेला आहे, तिथं दाखव ना। हे बघा मेसेज आलेला आहे, तुमचं गॅस सिलेंडर आउट ऑफ डिलिव्हरी झालेलं आहे, त्याचा कोड आलेला आहे। तुम्ही तुमची कॅश 930 रुपये रेडी ठेवा। यांना गावाला हिरडवचे 15 गॅस आउट ऑफ डिलिव्हरी झालेले, एक ऑटो तिथं पाठवत का नाही पाठवत? आता तुमचं म्हणणं काय? मला तुम्ही सरकारला काय तुमचं म्हणणं इथं शिस्त लावा, ते बुकिंग झालेले ते तुम्ही घरी पाठवा, तिथं सिलेंडर खेळोपाडी। ऑनलाईन वाल्याला इथं लाईन मध्ये लागाच काम नाही असं म्हणणं तुमचं? माझं म्हणणं बुक झाला, कोणाला म्हणल्यावर स्टॉकवर गेल्यावर तर दाखवणार द्यायला पाहिजे पैसे, तर ते देऊन तर ते मला पावती द्या, पावती द्या। पावती आली तर लाईन लावा लागते, पावतीसाठी लाईन लोकांच्या सेवेसाठी। आता ह्या एवढ्या असत्या सर्वांना। आता तुम्ही शासनाला काय मागणी करता? तुमच्याकडे काय मागणी शासनाला? त्याचं काय नाही, हे इथला गोंधळ आहे यांचं। हे काय कृत्रिम तुटवडा वाचवायला आले, कृत्रिम, नैसर्गिक नाही। गॅस वगैरे सर्व आहे, पण इथं शिस्त नाही कोणची, कशाची शिस्त नाही इथं। घोडं आणि कधी एकच नाही, काय मिळेल? पोलीस बी नाही, पोलीस येत नाही। पोलीस आला, एक विसर बाजूली लोकांना लाईनीत लावलं नाही, निघून गेला। कशाचं तिथं मी म्हणतो टोटल यांची चुकी आहे, शासनाची चुकी नाही। नियोजन नाही, नियोजन शून्य कारभार, शून्य कारभार। शासनाच्या जागेवर व्यवस्थित आहे। आणि मुख्य मागणी हे आहे की तुमचं जर मॅसेज येतो शासनाचा आउट ऑफ डिलिव्हरी तुमचं सिलेंडर झालेलं आहे, इथं याचं काम नाही। मग हे घरी का नाही पाठवत? आठवड्यात सत्तावन्न 50 घरी पाठवून चालू आहे, पण ते तुमच्या इकडे नाही का नाही? मग मला मॅसेज येऊन 2 दिवस झाले, इकडे चालू आहे ना, ठीक आहे। किशोर नगर ते मोठ्या घरी चालू आहे। हा, मोठ्या घरी झाला असं म्हणा। बरं, मग आमचं म्हणणं एवढंच आहे, शासन चुकीचं नाही, यांच्यावर योग्य कारवाई करा। हे शिस्त नाही, एकाच टेबलात KYC पण, बुकिंग पण, काही कोणाचं आधार सिलिंग पण सर्व एकत्र चालू आहे। KYC ना यापूर्वी केलंच नाही का लोकांच्या? नाही, यापूर्वी लोक पण हे कसं अचानक हे प्रसंग आल्यामुळे लोक पण KYC साठी जागी झाले। लोकांना पण याचं काम होतं KYC करून घ्यायचं पहिले ना
जागोजागी यांचे जातात आमच्या संपूर्ण आलते मागच्या वर्षी बऱ्याच लोकांनी केवायसी केवायसी 100 घेतले पगार कार्डाचे गॅस दिले आणि आता म्हणजे केवायसी करा म्हणजे केवायसी यांची शिस्त लावा. या सर्वांना भेटतात वेळ भेटतात. उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना केवळ एक गॅस बुकिंगची पावती आणि केवायसी करण्यासाठी वृद्ध महिला आणि पुरुषांना सकाळी 6 वाजेपासून तब्बल 7 ते 8 तास भर उन्हात रांगेत उभे राहावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. स्वतः गॅस आणण्यासाठी गॅस वितरण केंद्रावर गेल्यावर एजन्सीतून पावती आणल्याशिवाय गॅस मिळणार नाही असे आडमुठे धोरण राबवले जात असल्याने पावती मिळवण्यासाठी 7 ते 8 तास रांगेत घालवल्यानंतर पुन्हा गॅस वितरण केंद्रावर जाऊन तिथेही रांग लावावी लागते. या दुहेरी रांगेमुळे नागरिकांची मोठी ओढाताण होत आहे. मग ऑनलाईन बुकिंग करून फायदा काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. दरम्यान रांगेत उभे राहून हैराण झालेल्या एका नागरिकाने थेट प्रतिनिधीसमोर तहसीलदारांना फोन लावून आपली व्यथा मांडली. तहसीलदारांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ गॅस एजन्सीला फोन लावून विचारणा केली. तहसीलदारांचा फोन येताच एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी त्या तक्रारदार नागरिकाला सन्मानाने आत बोलावले आणि तात्काळ पावती दिली. हा सर्व प्रकार पाहून रांगेतील इतर नागरिकांच्या भुवया उंचावल्या. सामान्य माणसाला 8 तास रांगेत उभे राहावे लागते आणि अधिकाऱ्यांचा फोन आला की काम लगेच होते, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी एजन्सीच्या पक्षपाती कारभारावर ताशेरे ओढले. तहसीलदारांच्या हस्तक्षेपानंतर एका व्यक्तीचे काम झाले असले तरी रांगेत उभे असलेल्या इतर शेकडो नागरिकांचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार. हा, बोला. नमस्कार, मी लोणार इथे शिवशंकर गॅस एजन्सी समोर उभा आहे. मी सकाळी 6 वाजल्यापासून लाईनमध्ये लागलेलो होतो. मला मेसेज येऊन 2 दिवस झाले की तुमचं सिलेंडर आउट ऑफ डिलिव्हरी झालेलं आहे म्हणून. मग आउट ऑफ डिलिव्हरी झाल्यानंतर गॅस सिलेंडर घरी पोच पावतीसह घरी यायला पाहिजे, आलं नाही. त्याच्यासाठी मला लाईनीत लागणं पडलं. मी जवळजवळ सकाळी 6 वाजल्यापासून किती वाजले 12 साडेबारा वाजेपर्यंत उभं राहिलो. पुढचं बोला. शेवटी मी कंटाळलो. शेवटी मी माननीय तहसीलदार साहेबांना फोन केला. म्हणलं इतकी परिस्थिती अशी आहे. मी आत गेलो. आत गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी मला परत एक थोडं उत्तर दिलं वेगळंच की तुमचं नाही, तुम्ही तहसीलदार साहेबांना फोन लावल्यानंतर काय झालं, काय घडलं? परत त्यांनी फोन करून आत बोलवलं. कोण बोलवलं तुम्हाला? गॅस एजन्सीवाल्यांनी काय म्हणले? आत बोलवलं. आत गेल्याच्या नंतर त्यांनी परत मला थोडं उडावडीचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मला कॅम्प्युटरची स्क्रीन दाखवली. मला सांगितलं की तुमचं अंडर ऑफ प्रोसेस आहे. मग मी थोडं त्यांच्यावर धावलो. म्हटलं मग अंडर ऑफ प्रोसेस आहे, तुम्हाला मॅसेज कसं काय आला आउट ऑफ डिलिव्हरीचा? हां, तुम्ही कसं काय आला म्हटलं. ते म्हणजे सध्या माझ्या वेळ आहे असं आहे, मजा आले. म्हटलं मला सिलेंडर लागतं. त्यावेळेस त्यांनी मला पावती दिली. हा, तुम्हाला आता ही पावती भेटली कशी? कशामुळे भेटली? कशामुळे भेटली पावती सांगा. पावती द्यावं माननीय माननीय तहसीलदार साहेबांना मी फोन केला. त्यांना माझं वय सर्व बंधू इथं उभे सर्व घरानं सांगितलं की म्हातारे कोतारे लोक इथे उभे. आणि मग काय झालं? मग मला फोन करून आत बोलावलं. कोण बोलवलं? हे दिसवलं ना. त्यांचं नाव माहित नाही. तिथे गेल्यावर त्यांनी मला थोडं टाळलं. म्हणजे तुझं सिलेंडर अंडर ऑफ प्रोसेस हे पाय म्हणे. आता पावती येईल तुम्हाला. हा, मग मी म्हटलं प्रोसेस मध्ये येतं मला आउट ऑफ डिलिव्हरीचा मेसेज कसं काय आला? म्हणजे तुम्ही फोन लावल्यामुळे तुमचा फायदा झाला. आणि अजूनही माझं कळकळीची विनंती आहे. माझे वडील झाले बंधू काही वडील आहे यांच्यासाठी सांगतो की तहसीलदार साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून इथे शिस्तबद्ध कार्यक्रम ठेवा. तहसीलदार साहेबांनी इथे यायलाच पाहिजे. लोकांचे हाल पाहावा यायला. फक्त गॅस कुठे ते टाकायचे बाहेर विकायचे. हे माझ्यासोबत उभे. हे माझ्यासोबत उभे सकाळपासून. ही जनता आमच्या पुढे उभी आहे. माझा पाठीमागा आहे. नाही, ज्याप्रमाणे तुम्हाला पावती भेटेल तशी पावती भेटायला पाहिजे सगळ्याला. आउट ऑफ डिलिव्हरी झाल्यानंतर सिलेंडर घरपोच मिळायलाच पाहिजे. हे तहसीलदार साहेबांपर्यंत पोहोचवा.